इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप आहे। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा सावंतांचा दावा आहे। धमकीबाबतचं संभाषण सावंत यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट करण्यात आलंय, तर इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले आहेत। इंद्रजित सावंत यांना ओळखत नाही, कुणीतरी खोडसाळपणा केला असा कोरटकर यांचा आरोप आहे। नागपूर पोलीस आणि सायबर पोलिसांकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याचं प्रशांत कोरटकर यांनी सांगितलंय। जिथे असाल ना लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात ठेवा। तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते, तर कळलं? तुम्ही आपल्याला फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका। ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो। किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या। या 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 दम असेल तर या, समजलं? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, हा खोर रेकॉर्ड कर, रेकॉर्ड तुझ्या बापाला। ब्राह्मणाला बोलशील ना तुझी टाकीन, लक्षात ठेव। पोलिसांना येऊन ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु, लक्षात ठेव। ते दोन्ही कॉलचे रेकॉर्ड मी कालच रात्री माझ्या एका मित्राकडे ते परत पाठवले, कारण ते फेसबुकला टाकण्यासाठी जे करावं लागतं ते मला माहीत नव्हतं ती टेक्नॉलॉजी काय आहे ते, म्हणून एका मित्रानं मला ते परत दोन्ही कॉल एकत्र जोडून दिले आणि मग मी ते फेसबुकला टाकले। तिसऱ्या वेळेला सुद्धा कॉल आलेला होता, तो मी उचलला नाही, कारण ज्या पद्धतीनं ते स्वतःचे संस्कार दाखवत होते शिवाजी महाराजांच्या बद्दल, आम्हाला तर ही आता सवय झालेली आहे की ज्या वेळा आपण सत्य सांगतो शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं किंवा संभाजी महाराजांच्या इतिहासातलं, तर त्यावेळेला एका महाराष्ट्रातल्या ज्यांनी संभाजी महाराज शिवाजी महाराजांना त्रास दिला अशा काही प्रवृत्ती या वारंवार ट्रोलिंग करणं असेल किंवा अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं आरवाच्या शिवीगाळ दिली तशा पद्धतीनं शिवीगाळ करणं असेल, जीवे मारण्याच्या धमक्या देणं असेल, हे वारंवार चालू असतं। पण हे सगळं झाल्यानंतर त्या ज्याचा कॉल आलेला त्याचा आपल्याला व्हॉट्सअपला तर नाव येतेच, माहिती आहे, त्याच्या प्रोफाईलला सुद्धा असतं। नंतर ट्रू कॉलरला आम्ही चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की ही व्यक्ती नागपूरमधली आहे, आणि त्यांचं तुम्ही प्रोफाईल बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ते आत्ता सत्ताधारी पक्षातल्या सर्वोच्च नेत्यांच्या अत्यंत जवळचे आहेत असं त्यांच्या प्रोफाईलवरून लक्षात येतं। आणि खरं तर मला काय शिवीगाळ केली किंवा मला धमक्या दिल्या ज्या घाणेरड्या पद्धतीनं, परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय, पण ते सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या वाईट भावना या प्रवृत्तीच्या मनात आहेत, त्या या माध्यमातून, या कोरटकरच्या माध्यमातून समाजासमोर आलेल्या आहेत। आणि याच्यावर हा फक्त माझ्या एका विषय नाही आहे, कारण मी असल्या ह्याला पोकळ धमक्यांना भीत नाही। शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी, या असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी। पण ज्या पद्धतीनं शिवरायांचा संभाजी महाराजांचा अपमान यांनी केलाय त्याच्यावर मात्र शासनानं कारवाई केली पाहिजे। तो एका विशिष्ट समाजाचा आहे, विशिष्ट पक्षाच्या जवळचा आहे, विशिष्ट व्यक्तीच्या अत्यंत जवळचा आहे, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जवळचा आहे, म्हणून त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही, हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं। एकूण संभाषणामध्ये शिवाजी महाराज पळून गेले, देशपांडे नसते तर शिवाजी महाराज वाचले नसते असा एक उल्लेख आहे, काय सांगू शकाल तुमच्या? सगळंच ते संभाषण अत्यंत विषारी जातीय मानसिकतेनं भरलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्याच्या मनात अत्यंत विष भरलेला आहे
तोच व्यक्ती असं बोलू शकतो. शिवाजी महाराजांच्या समकालीन ते शत्रू जे होते त्यांनी सुद्धा कधीही अशी विधानं केलेली नाहीत. अशी विधानं या महाभागानं केलेली आहेत आणि ती नुसती निषेधार्ह नाही आहेत. तर बघताय आपण की महाराष्ट्रात